ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ओम नमो नमो भगवते भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ओम नमो भगवते भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। हरे कृष्ण. हरे आपण कृष्ण. मागच्या आठवड्यापासून कृष्ण कथाला सुरुवात केली आहे. तर ही कृष्ण कथा प्रभुपादांनी जे कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे जे ग्रंथ लिहिला त्याच्यावरती आधारित आहे. आणि त्याला जोडून आपण काही भागवतांचे श्लोक पण बघूया. तर जसं मागच्या वेळेस आपण चर्चा केली की भागवतांचा महिमा काय आहे, भागवतामध्ये 10 विषय आहेत. भागवतम आणि भागवतमची तुलना भगवंतांच्या शरीराशी कशी केली जाते. त्याच्यामध्ये 10वा स्कंद भगवंतांचा चेहरा आहे. 10 विषयांमध्ये आश्रय हा विषय सर्वात महत्त्वाचा आहे. म्हणजे आश्रय विषय हा 10व्या स्कंदात आहे. म्हणजे आणि आपण हे बघितलं की इतर 9 जे विषय आहेत, सर्ग विसर्ग वगैरे, ते सर्व फक्त याच्यासाठी सांगितले की या 10व्या विषयाला जास्त महत्त्व मिळावं. किंवा जसं आपण म्हटलं होतं ना की एखादा हिरा जर कुठे ठेवलेला असेल एक्झिबिशनमध्ये, तर वेगळ्या साईडनं त्याच्यावरती लाईटची अरेंजमेंट केली जाते जेणेकरून तो प्रामुख्याने दिसावा. तसं या सर्व विषयांच्या वर्णनाचा उद्देश हाच आहे की या आश्रय तत्वाला अधिक प्रकाशित करता येईल. आश्रय तत्व म्हणजे भगवंतांचा आश्रय, आणि तो 10व्या स्कंदात आहे. तर आपण आता पहिल्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. पहिला अध्याय आहे की भगवंतांचं अवतरण. माझ्याकडे मराठी पुस्तक मला भेटलं नाही, पुढच्या वेळेस बघेल. तर जसं आपण गीतेमध्ये बघितलं ना की प्रत्येक अध्यायामध्ये काही ना काही संबंध असतो. जसं की आपण काय म्हटलं की 9व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत बोलले की माझ्यामध्ये मन स्थिर कर. म्हणून 10व्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणतो की व्यावहारिक जीवनामध्ये मी कसं करू, त्याच्यासाठी मला काहीतरी तुम्ही तुमच्या विभूती सांगा. मग विभूती सांगून झाल्यावरती शेवटी भगवंत म्हणतात की अरे, मी तुला किती सांगू, सर्व काही मी माझ्या एका अंशाने व्यापलेलं आहे. मग परत अर्जुनला इच्छा होती की हे सर्वव्यापी रूप कसं असेल, तो बघण्यासाठी अर्जुन भगवंतांना विनंती करतो. असं प्रत्येक अध्यायामध्ये काही ना काही संबंध आहे. असं नाही की एखादा विषय नवीनच घेतला त्याच्यात काही संबंध नाही आहे. म्हणजे अ, जी चर्चा चालू आहे त्याच्याशी काही संबंध नाही असं नाही. म्हणजे काय म्हणता येईल, एक प्रवाह असलेला किंवा विचारपूर्वक केलेली चर्चा आहे गीता. तसंच भागवतम पण विचारपूर्वक केलेली चर्चा आहे. कारण तर हे भागवतम दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या लोकांना सांगितलं जात आहे. परीक्षित महाराजांना जेव्हा शुकदेव गोस्वामी सांगत होते तेव्हा त्यांच्या आयुष्याचे फक्त 7 दिवस बाकी होते. आणि सर्वांना परीक्षित महाराजांची ख्याती माहीत होती आणि शुकदेव गोस्वामींची पण ख्याती माहीत होती. तर नक्कीच यावेळेस काहीतरी चांगलं डिस्कशन होईल असा विचार करून सर्व वेगवेगळ्या ठिकाणावरून मोठे मोठे साधू ऋषी आले होते. स्वतः व्यासदेव आणि नारद मुनी पण तिथे होते. व्यासदेव तर शुकदेव गोस्वामीचे वडील म्हणजे आणि गुरु पण त्यांनीच भागवतम शुकदेव गोस्वामीला शिकवलं जेव्हा ते त्या 2 श्लोकांनी आकर्षित झाले. आणि मग आणि व्यासदेवांचे गुरु नारद मुनी ते पण तिथे होते. तर असे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की अतिशय महत्त्वाची लोक तिथं आलेली होती. मग आणि एका व्यक्तीच्या आयुष्यातले फक्त 7 दिवस बाकी आहेत. मग तिथे चर्चा करताना असं मध्येच इकडचा विषय तिकडं किंवा काही संबंध नाही असं बोलता येत नाही. कारण सर्व सिरियस आहेत ना. व्यक्ती आता फक्त 7 दिवस आणि मध्येच काहीतरी सांगत बसले असं नाही चालणार. आणि हाच प्रसंग सुध गोस्वामींनी शौनकादी ऋषींना सांगितला होता. तिथे पण ऐकणारे व्यक्ती सर्व हा, मी चटणी बनवली ना. तिथे ऐकणारे सर्व व्यक्ती अ, गंभीर होते. त्याच्यामुळे असं नाही होणार की अ, काहीतरी याच्या बाहेरचं सांगितलंय, म्हणजे प्रवाहाच्या बाहेरचं. जसं गीतेचं एका एका अध्यायाचा संबंध आहे तसं भागवतमचा पण स्कंदामध्ये संबंध आहे. जसं पहिल्या स्कंदामध्ये अ, नाही, शुकदेव गोस्वामींनी ढोकळी. अ, ढोकळी. शुकदेव गोस्वामींनी
काही प्रश्न विचारले होते. तर त्याचे उत्तर देताना मग दुसरा स्कंद सुरू होतो. त्याचे उत्तर देताना एक मिनिट मी थोडं सांगून हे करते चक्करमध्ये. दुसरा स्कंद, मग असं दुसरं स्कंद, तिसरं स्कंद, हे काही प्रश्नाची उत्तरं असं सांगत एक एक स्कंदाचं चर्चा समोर चालत राहते. आणि मग अशा प्रकारे 9 स्कंद सांगून होतात. तर मग आता 9व्या स्कंदानंतर 10व्या स्कंदामध्ये का बरं कृष्णाचेच गोष्टी सांगितल्या, म्हणजे दुसरं पण अवताराबद्दल सांगता आलं असतं किंवा इतर काही गोष्टी सांगता आल्या असत्या ज्या की इतर शास्त्रांमध्ये आहेत. तर कृष्णाच्याच कथा का सांगितल्या? तर त्याच्यासाठी एक कारण आहे की एक कारण तर स्वतः परीक्षित महाराजच आहेत. तर शुकदेव गोस्वामी काय करतात, श्रीमद भागवतमचं जे पूर्ण चर्चा आहे किंवा जी कथा करत आहेत परीक्षित महाराजांना, तर या पूर्ण 12 स्कंदामध्ये 3 ठिकाणी ते परीक्षित महाराजांची परीक्षा घेतात. म्हणजे एका दृष्टिकोनातून परीक्षा घेणं पण आवश्यक आहे ना, कारण आपण सांगतोय त्या समोरच्या व्यक्तीला समजतं की नाही समजतंय, त्याला आवड आहे की आवड नाहीये, त्याला आवडत नाही आणि आपण उगाच बोलत बसतो असं पण नको व्हायला. तर या दृष्टिकोनातून शुकदेव गोस्वामी 3 वेळा परीक्षा घेतात. पहिली परीक्षा होते 6व्या स्कंदामध्ये. आता इथपर्यंत येण्यासाठी मी तुम्हाला ते बाकीच्या गोष्टी सांगतो. तर 5व्या स्कंदाच्या शेवटी 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन शुकदेव गोस्वामी करतात स्थानम या टॉपिकमध्ये. आणि मग ह्या सर्व नरकीय परिस्थितीचं दुःखाचं वर्णन ऐकून परीक्षित महाराजांना खूप चिंता होते. आता विचार करा की परीक्षित महाराजांना काही नरकात जाण्याची गरज नाही, म्हणजे ती तरी एवढी मोठी व्यक्ती आहे की ज्यांनी जन्माच्या आधीच भगवंतांना बघितले, ज्याचे वडील ज्याचे आजोबा शुद्ध भक्त होते, तर अशी व्यक्ती कशी नरकात जाणार? परंतु कसं असतं की जे लोक जितके महान असतात किंवा जे स्वतः जितके जास्त समाधानी असतात त्यांना इतरांबद्दल मदत करण्याची अधिक इच्छा असते. जसं उदाहरणार्थ प्रभुपाद बघा. आता प्रभुपादांनी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करून ते वृंदावनमध्ये आले होते. आणि वृंदावनमध्ये येऊन तेव्हा किंवा आताही कसं आहे की साधू लोक बरेचसे सर्व काही सोडून वृंदावनामध्ये येतात आणि वृंदावनमध्ये त्यांची एक शपथ असते. काय त्याला म्हणतात, क्षेत्रसन्यास. क्षेत्रसन्यास म्हणजे मी या क्षेत्राच्या बाहेर जाणार नाही. जसं गदाधर पंडितनी जगन्नाथपुरीमध्ये क्षेत्रसन्यास घेतला होता की मी जगन्नाथपुरीच्या बाहेर कधीच जाणार नाही, आणि अशी प्रथा आता पण आहे. तर सर्व असं करतात. तर प्रभुपाद पण तसे करू शकले असते की घरच्या जबाबदाऱ्या सोडून वृंदावनात आले होते वानप्रस्थ होऊन, तिथे काय फक्त वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आरती अटेंड करायची, जपा करायचा आणि प्रसाद घ्यायचा आणि भगवंतांचे श्रवण वाचन करत राहायचं, कारण त्यांना स्वतः पण इंटरेस्ट होता. तर असं ते स्वतः आयुष्य पूर्ण करू शकले असते आणि त्यांना नक्कीच यश मिळालं असतं, कारण ती व्यक्ती तर लहानपणापासूनच वैष्णव आहे. पण तरी सुद्धा प्रभुपादांनी 70च्या वयामध्ये किती स्ट्रगल केला. आता ते सांगायचं म्हटलं त्याचा एक वेगळा क्लास होईल की त्यांना त्यांच्या वडिलांनी इतकं लाडाने वाढवलं होतं की एकदा ते रात्री बोलले होते मला कचोरी खायची, तर त्यांची आई म्हणत होती अरे शांत बस म्हणून. त्यांचे वडील बोलले की नाही, त्याला त्याची इच्छा आहे तर त्याला करून खाऊ घाल. म्हणजे प्रभुपादांच्या वडिलांनी त्यांचे खूप खूप लाड केले होते. आणि तुम्ही हे कृष्णा पुस्तक जर वाचत असाल ना, तर डेडिकेशनला मराठीमध्ये काय म्हणतात, समर्पण जे आहे ना प्रभुपादांनी त्यांच्या वडिलांना केलं. तुम्ही नंतर वाटल्यास वाचा की हे पुस्तक माझे वडील गौरमोहन दे यांना मी काय म्हणतो त्याला अर्पण करतो किंवा समर्पित करतो असं मराठी. तर त्याच्यानंतर जॉर्ज हॅरिसनचं पण काय म्हणतात मत आहे, ते काही ते नंतर बघू. तर मला हे सांगायचं की प्रभुपादांनी इतकं छान बालपण, शिक्षण सर्व काही चांगलं होतं आणि ते वृंदावनामध्ये येऊन रिटायर होऊन भगवतधामात पण जाऊ शकले असते, पण तरी सुद्धा त्यांनी किती त्रास सहन केला. एक वेळ अशी होती की त्यांना घालण्यासाठी कपडे पण नव्हते, जेवण पण मिळायचं नाही, आणि त्यांच्या गुरुभावांच्या मठामध्ये ते जाऊन जाऊन राहायचे. तर गुरुभावांमध्येच भांडणं होते वेगवेगळ्या मठामध्ये. तर एक जण
एक जण म्हणायचा की तुम्ही राहू शकता, पण तुम्ही जे लिखाण करता ते आम्ही छापणार नाही. किंवा दुसऱ्या एका ठिकाणी त्यांना असं पत्र आलं की आपल्या मठामध्ये खूप आर्थिक टंचाई आहे, तर तुम्ही आहे त्यामध्येच ती कपडेच वापरा, नवीन कपड्याची तुम्ही आग्रह करू नका. तर एक व्यक्ती इतक्या चांगल्या घरातून वाढला, स्वतः पण भरपूर पैसा बघितला, आणि काही दिवसातच त्यांना जेवण पण नाही, राहायला व्यवस्थित जागा पण नाही, कपडे पण नाही, आणि लोक पण बरोबर बोलत नाही. तर असं असल्यावर साधारणतः माणूस काय करेल की चला आपलं आधीचं घरच बरं होतं आणि बऱ्यापैकी कमावून ठेवलंय, आणि घरचे लोक पण बोलले असते ठीक आहे आई या. तर असं असताना सुद्धा प्रभुपादांनी किती कष्ट करून भागवतांचं लिखाण केलं, भागवतम छापण्यासाठी दिल्लीला जायचे, आणि दिल्लीमध्ये एका चिप्पीवाडा परिसरात ते राहायचे. तिथून प्रकाशकाकडे जाण्यासाठी चालत चालत जायचे प्रभुपाद, कारण भाड्याचे पैसे वाचतील म्हणून. आणि जो तो प्रकाशक होता, त्याच्या नंतर एक यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ आहेत प्रभुपाद मेमरीज म्हणून, त्यांच्या शिष्यांचे आणि आधीच्या लोकांचे. तर ते बोलले होते की मी बऱ्याचदा त्यांना विचारायचो की स्वामीजी तुम्ही काही खाऊन आले का, तर ते काही बोलायचे नाही. आणि म्हणजे कधीच जेवण न करताच प्रभुपाद यायचे. तर ते प्रकाशक बोलले की मीच कधी कधी त्यांना जेवण द्यायचो. तर आता हे जे मी पुस्तक लिहिलं ना, गीता जिज्ञासा, त्याच्यामध्ये फक्त आता किती फॅसिलिटीज जे लिहिलेले ते फक्त एका ठिकाणी कलेक्शन करायचं, एका फॉर्मॅटमध्ये टाकायचं. प्रकाशक सर्व काही ॲडजस्टमेंट करतो, ऑनलाईन सगळे सॉफ्ट कॉपीज जिकडे तिकडे जातात आणि प्रिंट पण होऊन जातात. तर त्याच्यामध्ये पण बराच त्रास असतो. तर प्रभुपादांचा तुम्ही विचार करा, 12 ग्रंथ घ्यायचे, म्हणजे 12 आचार्यांची संस्कृत टिप्पणी, मग त्याच्यासाठी संस्कृत आलं पाहिजे. तर 12 आचार्यांची टिप्पणी घ्यायची, त्या सर्वांचा अभ्यास करायचा, आणि त्याच्यातून मग आधुनिक जगाला समजेल अशा पद्धतीमध्ये सांगायचं. कारण तुम्ही जर काही जुने ग्रंथ बघितले तर ते या पिढीला समजत नाहीत, कारण ती थोडीशी भाषा मागची वाटते. पण प्रभुपादांची लिहिण्याची पद्धत काय, इंजिनियर वगैरे असा शब्द प्रभुपाद ब्रह्माजींना पहिला इंजिनियर म्हणतात. तर असे शब्द प्रभुपादांनी वापरले. तर मला फक्त हे सांगायचं आहे की जसं परीक्षित महाराज तर स्वतः शुद्ध भक्त होते, त्यांना काही नरकात जाण्याची शक्यताच नव्हती, तरी सुद्धा ते इतरांसाठी चिंता करत होते की अरे मग इतर लोकांचं कसं होईल, किती त्रास असतो तिथे. तुम्ही म्हणताय की दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या तोंडामध्ये वितळवलेला काय धातू टाकला जातो, असे एवढ्या कठीण कठीण तुम्ही त्रास सांगताय, मग कसं बरं जीवन याच्यातून वाचवायचं. परीक्षित महाराज तर स्वतः जाणार नव्हते, तसंच प्रभुपादांना पण काही गरज नव्हती, पण तरी सुद्धा दुसऱ्यांवरती दया म्हणून प्रभुपादांनी हे केलं. आता आपण प्रचार करतो तर मोस्टली काय असतं की आपण एक की चला आपल्याला सांगितले जायचं म्हणून जातो. पण जेव्हा आपण प्रचार दयेच्या भावनेने करू ना, की अरे लोक किती अंधारात जीवन जगत आहेत, त्यांच्या जीवनाला काही दिशा नाहीये, आणि यांच्या नंतर काय होईल, जी ही खरी भावना जेव्हा येईल तेव्हा व्यक्तीच्या प्रचारामध्ये खूप जास्त सामर्थ्य येतं. परंतु बऱ्याचदा काय असतं की आपण स्वतःच कन्व्हिन्स नसतो. जसे की समजा आपण एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या घरी गेलो क्लास द्यायला, आणि त्या व्यक्तीचे सगळे काही वैभव वगैरे बघून आपल्यालाच डाऊट येतो, अरे खरंच जगामध्ये दुःख आहे की नाही आहे. तर अ, ही आपली स्थिती आहे. पण ठीक आहे, कमीत कमी आपण ज्यांना दया आहे त्यांच्या आदेशाचं पालन तरी करतो. तर प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत उतरले होते, तर अमेरिकेमध्ये उतरल्यावर ते मोठमोठ्या बिल्डिंग्स बघून सामान्य व्यक्ती काय म्हटलं असतं, अरे हा देश किती श्रीमंत आहे आणि आपला भारत कसा होता. तर प्रभुपादांना अश्रू आले त्यांचे ते मोठमोठ्या बिल्डिंग बघून, की हे सर्व लोक कसे रजोगुण आणि तमोगुणामध्ये जीवन जगत आहेत. आणि तिथे ते एक कविता पण लिहितात, मार्कीने भागवत धर्म म्हणून. ती कविता आता पण उपलब्ध आहे की कृष्णा मला माहिती नाही तू इथे मला का आणलंस, आणि हे लोक तर असे रजोगुणी तमोगुणी आहेत, तूच बघ तुझा संदेश ते कसे समजून घेतील. तर मी हे का सांगत आहे की 10व्या स्कंदामध्ये का बरं कृष्णाच्या कथा आल्या. तर कृष्णाच्या कथा का आल्या याच्यासाठी परीक्षित महाराजांच्या घेतलेल्या 3 परीक्षा महत्त्वाच्या आहेत. पहिली परीक्षा आहे नरकाचं वर्णन करून झाल्यावरती. तर मग जेव्हा परीक्षित महाराज म्हणतात या लोकांचं काय होईल, मग 6व्या स्कंदामध्ये शुकदेव गोस्वामी पहिले म्हणतात की प्रायश्चित्त करायचं.
छोटं पाप असेल तर छोटं प्रायश्चित, मोठं पाप असेल तर मोठं प्रायश्चित. तर परीक्षित महाराज एवढ्या मोठ्या सभेमध्ये विचार पण करत नाही की विचार करत नाहीत म्हणजे इतक्या ठामपणे किंवा निश्चयाने बोलतात की तुम्ही जे बोलत आहात ते मी मान्य करत नाही. तर शुकदेव गोस्वामीला म्हणणं की तुम्ही जे सांगत आहात ते मी मान्य करत नाही, आता हे बोलण्यासाठी व्यक्तीमध्ये तेवढं कन्व्हिक्शन पण असावं लागतं. मग आपल्यालाच माहित नाही काय बोलतो, मग त्याला कसं म्हणणार की मला विश्वास नाही. तर परीक्षित महाराज म्हणतात तुम्ही जे सांगितलं की बाबा प्रायश्चित्त करा आणि त्याने व्यक्ती नरकापासून वाचेल, मला ही गोष्ट बरोबर वाटत नाही. तर ते काय म्हणतात, क्वचित निवर्तते भद्रात क्वचित चरती तत्पुनः प्रायश्चितम अथो पार्थम मन्ये कुंजर शौचवत. की तुम्ही पहिला उपाय सांगितला की प्रायश्चित करायचं, प्रायश्चित केल्यामुळे व्यक्ती नरकीय परिस्थितीतून वाचेल. प्रायश्चित म्हणजे काय असतं की गुन्हा केला तर त्याचं फाईन भरायचं. जसं समजा आपण ट्रॅफिकचं काही रूल तोडला तर ते फाईन भरावा लागतो, किंवा रेल्वेमध्ये एखाद्याकडे तिकीट नसेल तर टी फाईन घेतात. त्या प्रकारचंच हे प्रायश्चितची गोष्ट आहे. पण परीक्षित महाराज काय म्हणतात की या प्रायश्चितमध्ये प्रॉब्लेम काय आहे की त्यावेळेसाठी तेवढं ती गुन्हा प्रायश्चितामध्ये काय म्हणता येईल बॅलन्स केला जाईल, परंतु प्रायश्चिताने व्यक्तीचं अंतःकरण शुद्ध नाही होत. तर ते समजावून सांगण्यासाठी ते हत्तीचं उदाहरण देतात, मन्ये कुंजर शौचवत. कुंजर म्हणजे हत्ती. तर परीक्षित महाराज म्हणतात तुम्ही जे प्रायश्चित सांगितले नरकीय परिस्थितीतून वाचवण्यासाठी ते मी काही स्वीकार करत नाही, आणि माझ्या दृष्टिकोनातून प्रायश्चित हे हत्तीच्या आंघोळीसारखं आहे. तर हत्तीच्या आंघोळीसोबतच का तुलना केली? कारण हत्ती काय करतो की पाण्यामध्ये जाऊन बराच वेळ स्नान करत बसतो, म्हणजे बरेच वेळ पाण्यात बसून राहतात हत्ती. आणि व्यवस्थित पाण्यात बसून सर्व शरीर स्वच्छ झालं आणि बाहेर आले की ते काय करतात की जे चिखल किंवा माती आहे ते परत शरीरावरती टाकतात. आता त्याच्यामागे सायंटिफिक रिझन वेगळा असेल, पण त्याचं तत्वज्ञान समजावून सांगण्यासाठी परीक्षित महाराज म्हणतात की हे प्रायश्चित असंच आहे की एकदा प्रायश्चित केलं, परत व्यक्ती दुसरी काहीतरी चूक करतो. समजा एखाद्याने चोरी केली, चोरी केल्यामुळे तो पकडला गेला आणि त्याला थोडासा दंड दिला किंवा मारलं, तर असं होत नाही की त्याने त्याची चोरी करण्याची इच्छा निघून जाते. तसंच हे प्रायश्चितांचं आहे की जी जी पाप करण्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रायश्चितांनी दूर होत नाही. हं. आता हे शुकदेव गोस्वामी कशासाठी बोलले होते की बाबा नरकामध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी काय उपाय आहेत. पहिला उपाय सांगितला प्रायश्चित. परीक्षित महाराज म्हणतात मी नाही मान्य करत, ते हत्तीच्या आंघोळीसारखं आहे. दुसरा उपाय सांगतात शुकदेव गोस्वामी, ज्ञान प्राप्त करायचं. त्याच्यामध्ये ते एक उपमा देतात शुकदेव गोस्वामी, वेणू गुल्मम इवा अनलः, की जशी आग लागते जंगलामध्ये, किंवा बांबूचं समजा एखादं जंगल आहे तिथे आग लागते, तर काय होते की सर्व काही जळून जातं. तसं हे ज्ञान आहे ज्याच्यामध्ये सर्व काही जळून जातं आणि व्यक्ती नरकापासून वाचू शकतो. पण तिथे पण परीक्षित महाराज एकदम ठामपणे म्हणतात नाही, हा मार्ग पण बरोबर नाहीये. जरी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चुकांची दुरुस्ती म्हणण्यापेक्षा शुद्धता होत असली, तरी पण पूर्णपणे अंतःकरण शुद्ध होत नाही ज्ञानाने पण. आता ज्ञानाने म्हणजे इथं हे मी आत्मा आहे हे ज्ञान, जे आपण ज्ञानयोगाचं ज्ञान म्हणतो ना ते ज्ञान. त्याच्यासाठी परीक्षित महाराज म्हणतात की जरी बांबूचं, त्यांचीच उपमा त्यांच्याकडे वापरतात ते. तुम्ही बोलले ना की जसं बांबू जळाल्यावरती सर्व काही नष्ट होतं, त्याच्याच उत्तरासाठी परीक्षित महाराज म्हणतात की परंतु पाऊस पडल्यावरती परत बांबूचे जे खालचे मुळं असतात ते जिवंत होऊन परत ते वाढायला लागतात. तसंच हे तुमचं ज्ञान आहे. तुम्ही जो ज्ञानाचा उपाय सांगितला, म्हणून मी त्या ज्ञानाच्या उपायाला पण स्वीकारत नाही. मग नंतर शेवटी शुद्ध गोस्वामी म्हणतात केचित केवल्या भक्त्या वासुदेव परायण अघम धुनवंती कार्सनेन निहारामिव भास्कर. की परीक्षित, प्रायश्चिताचा पण उपाय योग्य नाही, ज्ञानाचा पण उपाय योग्य नाहीये. फक्त एकच उपाय आहे, तो म्हणजे भगवंतांची भक्ती. केचित केवल्या भक्त्या वासुदेव परायण, वासुदेवांची भक्ती. आणि भक्ती कशी आहे की समजा थोडंसं धुकं असेल आणि धुकं आहे, तर तेव्हा आजूबाजूच्या गोष्टी दिसत नाहीत. पण जेव्हा सूर्योदय होतो आणि सूर्य वर यायला लागतो तर हळूहळू धुकं दूर जायला लागतं. तर तसंच ते म्हणतात की भक्तीमध्ये ह्या सर्व गोष्टी अ, नष्ट होतात किंवा दूर जातात. त्याच्यामुळे मुख्य उपाय हा भक्तीचा आहे. याचा थोडा दुसरीकडे वेळ जातो तरी पण ठीक आहे, मी सांगतो. काय माझं कधी कधी असं मी विषयाच्या बाहेर जातो.
तर मग आचार्यांनी ते सांगितलं की भक्तीचा उपयोग मग याच्यासाठी करायचा का, नरकापासून वाचवण्यासाठी? तर ते म्हणतात नाही. भक्तीने नरकापासून वाचवणं म्हणजे एखाद्या मच्छराला मारण्यासाठी गोळी वापरणं, बंदुकीची गोळी वापरण्यासारखं आहे. तर तुम्ही मच्छराला किंवा डासाला एखाद्या छोट्याशा, काय म्हणता येईल, आपल्या हाताने मारू शकतो, किंवा जे काही इलेक्ट्रिकलचं ते मिळतं ना इन्स्ट्रुमेंट, त्यानं पण मारतं. त्यासाठी बंदूक आणण्याची गरज नाही आहे. तर तसंच हे नरकामध्ये पतित होण्यापासून वाचवण्यासाठी भक्तीचा उपयोग करणं म्हणजे एका मच्छराला मारण्यासाठी बंदूक वापरण्यासारखं आहे, किंवा मिसाईल पण म्हणू शकतो. ॲक्च्युली भक्ती खूप श्रेष्ठ आहे. तर भक्त कधीच मी नरकात जाऊ नये किंवा माझं असं होऊन त्याच्यासाठी भक्ती करत नाहीत. तर आपल्या भक्तीचा उद्देश काय असतो की फक्त भगवंतांचं समाधान. त्याच्यामध्ये मला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, किंवा नरकात नाही गेलं पाहिजे. मग आपण काय म्हणतो अशा भक्तीला? मिश्र भक्ती म्हणतो. परंतु भक्ती ज्ञान कर्मादी अनावृतम असली पाहिजे. तर ठीक आहे, तो एक वेगळा विषय आहे. अ, तर जे 3 ठिकाणी शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांची परीक्षा घेतली. हे पहिलं ठिकाण होतं 5व्या स्कंदाच्या शेवटी, नरकाचं वर्णन केल्यावरती मग 6व्या स्कंदामध्ये हे वेगवेगळे मार्ग सांगितले. तर आचार्य म्हणतात की तिथे त्यांनी परीक्षित महाराजांच्या बुद्धिमत्तेची परीक्षा घेतली, की या व्यक्तीला खरंच ज्ञान आहे का. असं नको व्हायला की अरे प्रायश्चित चांगले आहे, हो महाराज तुम्ही बोलले तर प्रायश्चित चांगले आहे, ज्ञान चांगले आहे, हो महाराज. म्हणजे असं होतं ना, तर प्रभूजी बोलले तर बरोबरच असलं पाहिजे. असं नाही व्हायला पाहिजे. तुम्ही विचार करा ना, परीक्षित महाराजांचे फक्त 7 दिवस बाकी आहेत, एवढी मोठी व्यक्ती बोलतीये, पण ते असं होला हो म्हणत नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय होतो की भक्तीमध्ये आपल्याला बुद्धी वापरण्यासाठी वाव आहे. समोरच्या व्यक्तीने सांगितलं मग लगेच हो म्हणण्याची गरज नाही, आधी आपण त्याला समजून पण घेतलं पाहिजे. पण त्याचा पण एक बोलण्याची पद्धत असते. अं, जसं आपण गीतेमध्ये म्हणतो ना, की ज्ञान मिळवण्यासाठी कसं सेवा, तर काय तो काय श्लोक आहे, ज्ञान मिळवण्यासाठी कसं गेलं पाहिजे? हम्म, काय श्लोक आहे तो? ज्ञान तत्व येते. ते आहे ना की सेवा, आणि सेवा केली पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजे. प्रतिप्रश्नेन सेवया उपदेशांती बरोबर. ज्ञानम्. हा, तद्विधी तद्विधी प्रणिपातेन परिप्रेषणेन सेवया. हा जो श्लोक आहे, या पद्धतीने आपण, उपदेशांती ते ज्ञानम्. हा, उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानिना सत्वदर्शिना. तर हा मूड असला पाहिजे. म्हणजे तुम्ही एक्स्ट्रीमला जाऊ नये म्हणून मी सांगतो, की एका साईडला असं आहे की प्रभूजी बोलले म्हणून हो सर्व काही बरोबरच आहे. जसे की आता तुम्ही बघत असाल की बरेचसे लोक टी व्हीवरती कोणतं तरी आध्यात्मिक चॅनल चालू करतात. काही ठिकाणी मायावाद पण असतो, काही ठिकाणी कर्मकांड पण असतो, काही ठिकाणी भक्ती पण असते, आणि त्यांना वाटतं की सर्व सारखंच आहे, आणि ते कशावरती विचार करत नाहीत की अरे हे तर थोडं वेगळं सांगतात. परंतु शुकदेव परीक्षित महाराजांनी तसं नाही केलं. त्यांना जी गोष्ट अयोग्य वाटली त्यांनी ती बोलून दाखवली. तर हे आवश्यक आहे. परंतु त्याचबरोबर अयोग्य आहे बोलून दाखवली ते ठीक, पण बोलण्याचे पण एक शिष्टाचार असतो. जसे की आपण अर्जुनाचं बघितलं, किंवा परीक्षित महाराज पण कसं शिष्टाचाराने बोलतात. तर या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर या ठिकाणी शुकदेव गोस्वामींनी 6व्या स्कंदामध्ये परीक्षित महाराजांच्या बुद्धीची परीक्षा घेतली. दुसरी परीक्षा आहे हा 10वा स्कंद सुरू होताना, आणि तिसरी परीक्षा आहे 12व्या स्कंदामध्ये, म्हणजे भागवतांच्या शेवटी शेवटी. तर शेवटची परीक्षा आधी सांगतो. शुकदेव गोस्वामींनी 7 दिवस अनेक अनेक म्हणल्यापेक्षा बऱ्याच अवतारांची चर्चा, बऱ्याच गोष्टी, घडामोडी, राक्षस, भक्त, घराणे, राजवंश, सर्व काही सांगितलं. कृष्णाच्या लीला 11व्या स्कंदामध्ये, तत्वज्ञान, हे सर्व सांगून झाल्यावरती, भक्तीची एवढी चर्चा केल्यावरती 12व्या स्कंदामध्ये 5व्या अध्यायात ते सांगतात की आता मी तुला सर्व काही सांगितलं, तर तू निराकार ब्रह्मावरती ध्यान कर, अ, आणि मग तुला तुझं, म्हणजे काय म्हणता येईल, तुला इच्छित गती मिळून जाईल. तर निराकारावरती ध्यान कर असं म्हटल्यावरती परीक्षित महाराजांनी काय बोलायला पाहिजे? स्वीकारायला पाहिजे की सगुण नाही? साकार भगवंतांचं वर्णन चालू आहे ना प्रभूजी, आणि मग हा, निराकारावरती ध्यान करायचं कसं काय हा, सांगताय? तर तेच परीक्षित महाराज म्हणतात
की आचार्यांनी एक टिप्पणीमध्ये सांगितली चक्रवर्ती ठाकूरांनी, की थोडंसं त्यांच्या शब्दामध्ये क्रोध होता परीक्षित महाराजांच्या, की इतक्या वेळ तुम्ही भक्तीचं वर्णन केलं, भगवंतांच्या त्यांच्या लीलांचं वर्णन केलं, भक्तीची महिमा सांगितली, आणि आता म्हणताय की तुम्ही ज्ञानाचा आधार घेऊन निराकार ब्रह्मावरती ध्यान कर. मी हे करणार नाही. आणि असं बोलून ते भगवंतांच्या दिव्य लीलांवरती ध्यान केंद्रित करतात. आणि मग तेव्हा शुकदेव गोस्वामींना खूप आनंद होतो की या व्यक्तीची भक्तीमध्ये पूर्णपणे श्रद्धा निर्माण झाली आहे. तर ती तिसरी जी परीक्षा होती ती भक्तीमध्ये किती श्रद्धा आहे याच्या संदर्भात होती. श्रद्धा नसली की कसं असतं बघा, आपण कधी भक्ती करतो, पण भक्तीमध्ये काही अडचणी आल्या की मग या बाबाकडे जाय, त्या बाबाकडे जाय, किंवा हा दोरा बांधून घे. आता दवाखान्यात जायला काही हरकत नाही, पण असं नाही व्हायला पाहिजे की आपल्याला असं वाटलं की अरे माझ्या भक्तीमध्ये प्रगती होत नाही, म्हणजे मी काहीतरी कर्मकांड केलं पाहिजे, किंवा काहीतरी हे असतं ना, कुठल्या बाबाकडे गेलं पाहिजे, काहीतरी मंत्र टोमणा किंवा योग केला पाहिजे, असं नाही. पूर्ण श्रद्धा असली पाहिजे की भक्तीने मला माझं इच्छित फळ नक्कीच मिळेल. त्याला श्रद्धा म्हणतात. श्रद्धा शब्दे सुदृढ विश्वास कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत आहे. श्रद्धा म्हणजे असा विश्वास की भक्तीने मला सर्व काही मिळेल. तर ती झाली तिसरी परीक्षा, जिथे परीक्षित महाराजांच्या भक्तीच्या दृढतेवरची दृढता किती आहे याची परीक्षा शुकदेव गोस्वामींनी घेतली. आणि मग तिथून शुकदेव गोस्वामींची परीक्षित महाराज पूजा करतात आणि शुकदेव गोस्वामी निघून जातात. आणि भगवंतांच्या दिव्य लीलांचं ध्यान करत परीक्षित महाराज स्वतःच्या शरीराचं भान विसरून जातात. आणि केव्हा तक्षक येतो आणि केव्हा त्यांना चावतो आणि त्यांचं शरीर जळून जातं हे त्यांना कळत पण नाही. काही लोक तर असं म्हणतात की ते शरीर जाळण्याच्या पूर्वीच त्यांनी ते शरीर सोडलं होतं. आणि ते तक्षकचं विष एवढं प्रभावी की त्या विषाने लगेच आग लागायची. विचार करा किती तो विषारी असेल. तर ही झाली दुसरी परीक्षा. आणि दुसरी परीक्षा आपल्या चर्चेशी संबंधित आहे, ही महत्वाची आहे. सगळ्याच महत्वाच्या आहेत, पण हे का भक्तीच्यासाठी आपल्याला कळली. तर सर्व काही बऱ्याच गोष्टींचं वर्णन करून झाल्यावरती 9व्या स्कंदामध्ये शुकदेव गोस्वामी सूर्यवंश, चंद्रवंश सर्व काही सांगत येतात. आणि सांगितल्यावरती शेवटी मग कृष्णाबद्दल पण बोलतात की भगवंत साधूंच्या रक्षणासाठी वगैरे येतात. आणि 2 श्लोकामध्ये सर्व लीला कंप्लीट करून टाकतात की त्यांचा जन्म गोकुळात झाला, गोकुळातून ते मथुरेत गेले, मथुरेमध्ये मथुरेत नाही, मथुरेतून गोकुळात गेले, गोकुळात राक्षसांचा वध केला, मग परत कंसाचा वध केला, मग ते द्वारकेला गेले, मग त्यांनी इतके विवाह केले. बस 2 श्लोकामध्ये सर्व सांगून टाकले. तर इथे इथे काय परीक्षा घेत असतील बरं शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांची? तुमचा अंदाज काय? कुठली जी त्यांचं लक्ष आहे का, किंवा भगवंतांवर त्यांची निष्ठा आहे का? निष्ठा पण म्हणू शकतो. बघा, आपण याच्यावरती 2-3 लीलामध्ये पण चर्चा केली होती की जेव्हा समजा कालियाचं वर्णन आलं किंवा रुक्मिणी विवाहाचं वर्णन आलं, तर परीक्षित महाराज म्हणायचे अजून सांगा, अजून सांगा. तर तेव्हा आपण बघितलं होतं की त्यांची उत्सुकता ऐकण्याची. तर तोच प्रकार आहे इथे पण, की बाबा मी सांगतोय, पण या व्यक्तीला खरंच ऐकण्याची इच्छा आहे की नाही आहे, हे पण शुकदेव गोस्वामी बघत होते. म्हणजे शुकदेव गोस्वामी पण फक्त कथाकार नव्हते, कथा बोलून निघून जायचं असं नाही. म्हणजे ते पण विचारपूर्वक कथा करायचे आणि ऐकणाऱ्या व्यक्तीचा मनोभाव पण बघायचे, त्याला समजले की नाही हे पण बघायचे. तर इथे त्यांनी काय परीक्षा घेतली की एक तर आता चालू होत होता, मला वाटते 4था किंवा 5वा दिवस चालू होता त्यांच्या उपवासाचा, आणि झोप पण नाही, खाणं पिणं पण नाही, एवढं काही ऐकलं. ऑलरेडी जास्त क्लास ऐकली की डोकं दुखायला लागतं, त्याच्यामध्ये फिलॉसॉफिकल असलं तर आणखीनच जास्त त्रास होतो. तर मग या व्यक्तीला खरीच इच्छा आहे की नाही बाबा ऐकण्याची, का मी फक्त सांगून त्याला त्रास देतोय? म्हणून ते काय करतात की कृष्णाच्या सर्व लीला 2 श्लोकामध्ये पूर्ण करून टाकतात. 9व्या स्कंदाचे जे शेवटचे 2 श्लोक आहेत ना, त्याच्यामध्ये सर्व कृष्ण लीला शुकदेव गोस्वामी पूर्ण करतात. मग हे झाल्यावरती आता परीक्षा आहे परीक्षित महाराजांची की त्यांना किती इंटरेस्ट आहे ऐकण्यामध्ये. एक मिनिट.
कुठं म्हणावं? हां. किती इंटरेस्ट आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, फक्त 2 श्लोकामध्ये सांगितलं. समजा जर त्यांना उत्सुकता नसते ऐकण्याची तर ते बोलले असे, ठीक आहे, तुमचं सांगून झालं का, संपलं तर संपू द्या, आता चला सगळेजण आपापलं जेवण करूया. किंवा आपल्याकडे म्हणतात ना, भागवत सप्ताह संपला. पण परीक्षित महाराज म्हणतात, नाही, कृष्णाच्या एवढ्या साऱ्या दिव्य लीला आहेत आणि तुम्ही फक्त 2 श्लोकामध्ये कसे काय सांगू शकता. त्याच्यासाठी ते 10व्या स्कंदाच्या सुरुवातीलाच म्हणतात की कथितो वंश विस्तारो भवता सोमसूर्ययोग, की तुम्ही चंद्रवंशाचं वर्णन केलं, सूर्यवंशाचं वर्णन केलं. म्हणजे आधी ते सांगत आहेत की तुम्ही मला काय काय सांगितलं. आपण आधी पण बघितलं होतं ना की बोलण्याची कशी पद्धत असते, की जसं अर्जुन पण म्हणतो की तुम्ही मला काय काय सांगितलं. आणि नंतर तुम्ही मला यदू महाराजांबद्दल पण सांगितलं, जे की धर्मशील होते. यदू महाराज धर्मशील होते, आपण हे कुठं बघितलं होतं, आठवतं? आपण म्हटलं होतं ना, ययाती महाराज जेव्हा 4 मुलांना म्हटले की अरे माझ्या अजून भौतिक इच्छा बाकी आहेत, माझं म्हातारपण घ्या आणि तुमचं तरुणपण मला द्या. आता एका परत विषयांतर होतं, पण एका दृष्टिकोनातून किती खालच्या स्तरावरची गोष्ट आहे नाही, की मुलांनाच म्हणायचं आहे की मला तुमचं तरुणपणा द्या आणि म्हणजे तुमची जी आई आहे तिच्यासोबतच मला इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे. म्हणजे हे बोलण्यासाठी पण किती किती कठीण वाटेल ना. परंतु आचार्य सांगतात की काम हा असा आहे की व्यक्तीला किती खालच्या स्तरावरती घेऊन जाईल, काहीच त्याचा अंदाज नाही किंवा सांगता येत नाही. एक वडील स्वतःच्या मुलांना असा बोलतो, तर तिथे ते 4ही मुलांना बोलताना वेगळ्या मुलांना म्हणतात. तर यदू महाराजांना जेव्हा विचारलं जातं तर यदू महाराज म्हणतात, नाही, मी तुमचं म्हातारपण घेणार नाही. तर मग कुणी म्हणेल, अरे वडिलांची आज्ञा नाही ऐकली म्हणजे हा तर अधर्म आहे. परंतु इथे सांगितले की यदूचे धर्मशीलस्य. का यदू महाराजांना धर्मशील म्हटलं जातं? कारण यदू महाराजांना माहिती होतं की माझ्या वंशामध्ये पुढे पुढे भगवंत येणार आहेत आणि भगवंतांच्या अवतरणामध्ये काही अडथळा नको व्हायला, या दृष्टिकोनातून त्यांनी ते स्वीकारलं नाही. आणि बाकीच्या 2 मुलांनी अरे आम्ही का आमचं द्यायचं म्हणून स्वीकारलं नाही. फक्त तो जो शेवटचा हा होता, काय नाव, कुरु, त्यांनी स्वीकारलं. तर मी काय सांगते की आता 10व्या स्कंदामध्ये परीक्षित महाराज म्हणतात की तुम्ही चंद्रवंशाचं वर्णन केलं, सूर्यवंशाचं वर्णन केलं, नंतर तुम्ही यदू महाराजांच्या वंशाचं वर्णन केलं, आणि आता माझी इच्छा आहे की तुम्ही प्लीज कृष्णाचं वर्णन जे आहे ते डिटेलमध्ये करा, कृष्ण आणि बलरामाचं वर्णन. तसं 2 श्लोकामध्ये सर्व वर्णन केलं होतं, पण परीक्षित महाराज किंवा कोणताही जो भक्त आहे ना, ज्याला खरंच इंटरेस्ट निर्माण झाला, त्याला खूप ऐकावंसं वाटतं साधारणतः. तर मग ती तशी विनंती करायला लागतात सुरुवातीच्या काही श्लोकामध्ये, की तुम्ही जे सांगितलं 2 श्लोकामध्ये ते पूर्ण परिपूर्ण नाहीये, तर कृपया तुम्ही प्लीज ज्या ह्या लीला आहेत थोड्याशा विस्ताराने सांगा. म्हणजे नेमकं भगवंतांनी काय केलं. तर मग त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा श्लोक ते बोलतात. आता तो श्लोक मी स्क्रीन शेअर करून तुम्हाला दाखवतो वाटल्यास. हा आपण गाऊया. मी एक्झॅक्टली कृष्ण पुस्तकानुसार जातोय असं नाहीये. काही काही भागवतांचे पण संदर्भ आहेत. आता हे 2-3 श्लोक झाले की डायरेक्ट मग आपण प्रभुपादांच्या याच्यावरती जाऊ. चालेल, मी पण एक्सपेरिमेंट करतोय. हळूहळू आपल्याला आयडिया येईल कसं करायचं. तर हा एक श्लोक महत्त्वाचा आहे म्हणून याला आपण गाऊया. मी स्क्रीन शेअर करतो. कुठे गेला? हा श्लोक तुम्हाला दिसत असेल बघा. हा श्लोक गाऊया. निवृत्ततर्षे उपगीयमाना निवृत्त दर्शे रूपगीतमानान् भवौषधात् श्रोत्रमनोभिरामा मनोभिरामान् उत्तमश्लोकगुणानुवादा उत्तम श्लोक पुमान् विरज्येत विना पशुघ्नात्
पुमान कृष्ण तर या श्लोकामध्ये त्यांची ऐकण्याची इच्छा प्रकट करत आहेत परीक्षित महाराज. तर परीक्षित महाराज म्हणतात की ह्या ज्या भगवंतांच्या कथा किंवा लीला आहेत त्या कुणाला आवडतात, ते त्यांचा प्रभाव काय पडतो. निवृत्त तर्शेर उपगीयमानात. निवृत्त तर्शा म्हणजे तहान, तर्शा तृष्णा आहे ना. तर निवृत्त तर्शेर उपगीयमानात, ज्या लोकांची तृष्णा मिटली आहे अशी लोक या कथेचं गायन करतात किंवा जास्त श्रवण करतात. आता तर्शा किंवा तृष्णा तहान म्हणजे कुठली तहान, तर भौतिक इच्छांची तहान. जसं आपण नेहमी चर्चा करतो ना, तुकाराम महाराजांचा तो प्रसिद्ध अभंग आहे, याच्यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतेने पावलं विसावा, खुंटलीय धावा तृष्णेची या. कौतुक वाटे झालिया मोलाची नाव, असं ते आठवत नाही मला. झालिया वेचाचे. झालिया वेचाचे. परिनिली परिनिली नवरी मुक्ती असं काही आहे. आता दिवस चार चार खेळी मेळी. तर तिथे तुकाराम महाराज काय म्हणतात की बाबा माझं मन का शांत आहे आता एका ठिकाणी, का आहे, कारण सर्व तृष्णा संपल्यात. आता इथे आणि त्या ठिकाणी पण तृष्णेचा अर्थ होतो भौतिक इच्छा. तहान म्हणजे भौतिक गोष्टींची तहान. तर परीक्षित महाराज म्हणतात की कृष्णाबद्दल ऐकायला कुणाला आवडतं, एक तर निवृत्त तर्शेर उपगीयमानात, जे अशी लोक आहेत की ज्यांची तृष्णा नाहीये त्यांना. तृष्णा नाहीये म्हणजे भौतिक इच्छांपासून ती लोक मुक्त आहेत. एक मिनिटात आहे, कुठे गेला. ठीक आहे. तर पुन्हा कुणाला कृष्ण कथा आवडेल याचं वर्णन करत आहे परीक्षित महाराज. निवृत्त तर्शे रूप गीयमानात, ज्यांची तर्षा किंवा तृष्णा किंवा भौतिक इच्छा नष्ट झाल्यात या अशा लोकांना तर या कथांमध्ये खूप रुची येईल. आणि मग कोणी म्हणेल की बरं, पण बाकीचे जे लोक आहेत ते ज्यांच्या भौतिक इच्छा अजून संपल्या नाही, त्यांचं काय होईल, ते ऐकतील की नाही ऐकतील. तर त्याच्यासाठी परीक्षित महाराज म्हणतात की भव शदात श्रोत्र मनोभिरामात, ज्या लोकांची तृष्णा मिटली आहे, ज्या लोकांच्या भौतिक इच्छा स्वच्छ झाल्यात, अशी लोक तर कृष्ण कथेचं गायन करतात, खूप आनंदाने गातात किंवा ऐकतात. आणि जे लोक समजा मग कुणी म्हणेल की अरे मग कृष्ण कथा फक्त अशा लोकांसाठी आहे ज्यांचं हृदय खूप स्वच्छ आहे, तर तिथे परीक्षित महाराज म्हणतात की नाही, असं नाही. भवशदात श्रोत्र मनोभिरामात, की जो भवरोग आहे, आपण म्हणतो ना भवरोग, तुम्ही हा शब्द ऐकला असेल, भवसागर, भवरोग. भवरोग म्हणजे या संसारामध्ये आपण जे काय म्हणतो आसक्तीमध्ये अडकून असतो त्याला म्हणतात. तर भवशदात श्रोत्र मनोभिरामात, जे लोकांची तृष्णा नष्ट झाली त्यांच्यासाठी तर हे अमृत आहे. परंतु ज्या लोकांच्या अजून तृष्णा नष्ट नाही झाल्या, जे आजाराने ग्रस्त आहेत, कोणता आजार आहे, भवरोग, तर या भवरोगासाठी ही कृष्णकथा औषधाचं काम करते. भवौषधात बघा, भव औषधी, भवौषधात एकत्र शब्द आल्यामुळे भवौषधात असं वाटतं, भव औषधी. अशा लोकांसाठी कृष्णकथा औषध आहे, त्यांनी तर घेतलंच पाहिजे. असं नाही की जे शुद्ध साधू संत आहेत त्यांनीच फक्त कथा ऐकत राहायची किंवा बोलत राहायची. सामान्य लोकांनी ही गोष्ट ऐकली पाहिजे, कारण ते भवरोगामध्ये अडकून पडलेत आणि त्यांना समजत पण नाही तिथून बाहेर कसं यायचं. तर या भवरोगाचा एकच उपाय आहे, ते म्हणजे कृष्णकथा. मग कोणी काय म्हणतं की अरे पण औषध तर कसं कडू असतं, तर परीक्षित महाराज म्हणतो तसं नाही. भवौषधा श्रोत्र मनोभिरामात, कानाला आणि मनाला खूप गोड वाटणारं औषध आहे. कोणतं औषध आहे सांगा बरं, कानाला आणि मनाला गोड वाटणारं? कृष्ण कथा. हा, कृष्णकथा. तर परीक्षित महाराज म्हणतात की हे औषध आहे ज्याच्यामुळे व्यक्तीचा भवरोग दूर होईल, म्हणून सर्वांनीच ऐकली पाहिजे. असं नाही की फक्त ज्यांची तृष्णा मिटली आहे, जे खूप उच्च आहे, जे परमहंस आहेत, त्यांनीच ऐकायचं, असं नाही. सर्वांसाठी आहे कृष्णकथा. एका व्यक्तीसाठी ती पोषण करते, तर एका व्यक्तीसाठी आजार दूर करते. जसं आपण हे ऐकलेलं आहे ना की जेव्हा कावेळमध्ये व्यक्तीला चव कळत नाही पदार्थाची, कडू वाटतं, तर मग आयुर्वेदानुसार त्या व्यक्तीला उसाचा रस देतात.
काही औषधी टाकून, तर जो उसाचा रस गोड आहे तो पण त्या व्यक्तीला कडू लागतो. हं. तुम्हाला तुमच्या बी कोणाला कावीळ झाले असेल तर तुम्हाला माहिती असेल. हं. आता जो व्यक्ती आजारी नाहीये, तो एकदम फिट फिट आहे, तर तो व्यक्ती कधी काय करतो की रस्त्यावरती कुठे तसं शॉप असलं तर उसाचा रस घेतो किंवा मित्रांसोबत. तर तिथे त्याचा काय उद्देश असतो की त्या रसाचा आनंद घ्यायचा. गोडवा आहे किंवा जे उन्हामुळे जो त्रास होतो त्याच्यासाठी. तर एक आनंद घेण्यासाठी तो व्यक्ती उसाचा रस पितोय. परंतु जो हा पेशंट आहे, ज्याला कावीळ झाली आहे, त्याला हे आनंदासाठी नाही, त्याच्या आजार दूर करण्यासाठी ही औषध म्हणून घ्यावं लागतंय. जी गोष्ट खूप गोड आहे, जी गोष्ट खूप म्हणजे आनंददायक आहे, लोक रुचीने घेतात, ती गोष्ट या व्यक्तीसाठी, याला इच्छा जरी नसली तरी त्याने घेतली पाहिजे, कारण तीच गोष्ट त्याला औषधाचं काम करेल. आणि जेव्हा हा व्यक्ती या आजारातून बाहेर येईल, म्हणजे जे भवरोग रूपी कावीळचा आजार आहे, तेव्हा त्याला खऱ्या या उसाच्या रसाची चव समजेल, म्हणजे कृष्णकथा किती गोड आहे ते कळेल. आता आपण काय सध्या हरिनाम गोड आहे, कृष्णकथा गोड आहे, माधवीर लोक मला पहा, असा पण एक श्लोक येतो ना, हे सर्व ऐकतो, पण सध्या आपल्याला तेवढा पूर्ण अनुभव नाहीये. म्हणजे आपण एकदमच कर्मी लोकांसारखे पण नाही, आपल्याला श्रद्धा आहे, काही काही गोष्टी आपल्याला कळतात, पण पण अजून तो स्तर नाही आला की जिथे आपल्याला कृष्णकथा उसाच्या रसासारखी किंवा अमृतासारखी लागेल. तर हे कशाहून कळतं? जेव्हा आपल्याला खरंच अशी रुची येईल ना, तेव्हा व्यक्ती कथेमध्ये झोपू शकत नाही आणि त्याला ऐकण्याचं किंवा वाचण्याचा कंटाळा येत नाही किंवा सेवेचा पण कंटाळा येत नाही. तर तेव्हा आपण समजू शकतो की या व्यक्तीला खरीच चव निर्माण झाली. पण ठीक आहे, आपण सगळे आता सध्या प्रयत्नच करत आहोत. प्रयत्नामध्ये तर हळूहळूच विकास होणार आहे. आपण असं नाही करू शकत. असं होतं बऱ्याचदा की क्लासमध्ये पण झोप येते. तर मी तर सहसा क्लासमध्ये मागेच बसायचो आणि मला क्लासमध्ये आता अशीच पण झोप येत नाही आणि क्लासमध्ये कुठून झोप येणार. पण एकदा काय झालं, गौरांग प्रभूंचा क्लास होता चौपाटीमध्ये आणि माझ्या काय डोक्यात आलं की मी एकदम त्यांच्या जिथे ते बसले तिथे समोर जाऊन बसलो क्लास ऐकायला आणि क्लास सुरू झाल्याबरोबर मला एवढी झोप येत होती. प्रभूजी माझ्याकडे बघत होते. मी म्हटलं, अरे कुठून सुचला आज समोर बसायला. तर काय आहे की आपल्याला आणखीन ती गोडी कळली नाहीये किंवा ती शुद्धता आली नाहीये. नाहीतर मग बघा नाही, आता परीक्षेत महाराजच बघा, झोप पण नाही, खाणं पण नाही, पिणं पण नाही, पण काहीच तक्रार नाही. तर गोष्ट गोड आहे, पण आपण सध्या आजारी आहोत. तर या श्लोकामध्ये परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींना तुम्ही विस्तारित वर्णन सांगा याच्यासाठी प्रार्थना म्हणजे विनंती करत आहेत आणि आणि म्हणतात की कशी कृष्णकथा आहे, ज्यांची तृष्णा मिटली त्यांच्यासाठी तर एकदम अमृतासारखी गोड आहे. आणि जे लोक अजून आतापर्यंत तृष्णेमध्येच आहेत, जे भवरोगामध्येच आहेत, त्यांच्यासाठी कृष्णकथा औषधाचं काम करते. आणि एक एक शब्द थोडा वेगळा वापरला, परंतु हे असं औषध आहे की जे कडू नाहीये. सहसा तुम्ही बघितलं असेल की आयुर्वेदिक औषधं फार कडू किंवा विचित्र चवीची असतात. काय नाव असायचं तर आसाव तर छोटा असतं. ते मी आयुर्वेदातून काही काही औषधं आणलेत, अरे बापरे, ते पिणं शक्य नाहीये, इतके कडू आणि बेकार चव असते एकदम. त्यांनी ती घ्यावीशी वाटत नाही. परंतु इथे परीक्षित महाराज काय म्हणतात की नाही, हे औषध तसं नाहीये, हे औषध गोड आहे. हं? असं सांगा बरं एखादं औषध जे की गोड आहे आणि डॉक्टर घ्यायला सांगतात आणि पेशंटला घ्यायला आवडतं. असं एक खोकल्याचं औषध. खोकल्याचं औषध गोड असतं, पण गोड. थोडासा वास येतो, ते चांगलं नाही वाटत. म्हणजे एक असं औषध आहे की डॉक्टर बोलले घ्या की पेशंट एकदम आनंदाने घेतो आणि एकच्या ऐवजी दोन पण घेईल. असं औषध सांगा. मध हा, मध मध हळ मध, मध हनी म्हणताय का? हा. हा, तर ओके, हनी पण ठीक आहे. हनी पण घेऊ शकतो आपण. प्रभूजी हे पण होऊ शकेल का? काय? खोकला झाल्यावरती थोडीशी जी आहे ही विस्की वगैरे प्यायला लावतात, तर हा, पण ते ते सगळ्या कदाचित एखादा ते पेशंट दोन पण घेऊ. सगळ्या लोकांना कदाचित लागू होणार नाही, पण ठीक आहे. मी ऐकलं किंवा हे सगळीकडे माहिती ती तुम्हाला उदाहरण सांगतो. कधी पण बघा दाताची ट्रीटमेंट केली ना, तर ते दाताचे डॉक्टर काय खायला सांगतात?
आईस्क्रीम खायला सांगतात आईस्क्रीम. आईस्क्रीम खायला आईस्क्रीम सांगतात. आईस्क्रीम येस. तर असा कोणता पेशंट आहे की त्याला ते औषध आवडणार नाही? आईस्क्रीम गोड पण आहे. उलट दुसरे लोक म्हणतात अरे आईस्क्रीम खाऊ नको. हे दाताचे डॉक्टर म्हणतात आईस्क्रीम खा तुम्ही. तर अशी उदाहरणं आहेत. म्हणजे सांगण्याचा प्रयत्न असा आहे की भौतिक अनुभवामध्ये पण असं आहे की जी गोष्ट औषधाचं काम करते पण तरी सुद्धा खूप आवडीने व्यक्ती घेतो. तर तसंच ही कृष्ण कथा आहे असं परीक्षित महाराज म्हणतात की असा विचार करू नका की जसं औषधं कडू असतात किंवा तुरट असतात तसं नाही हे औषध. तर हे औषध फार गोड आहे आणि कुठे तुम्हाला गोडवा जाणवेल तर हा गोडवा तुमच्या कानामध्ये आणि मनामध्ये जाणवेल. कारण हे औषध तर आपण कानाने घेतो ना, कथा थोडी तोंडाने खाणार. तर तर असं परीक्षित महाराज या कृष्ण कथेची महिमा सांगतात. कृष्णा ज्यांची मिटले त्यांच्यासारखी तर अमृतासारखी हे सामान्य लोकांनी पण घेतलं पाहिजे, कारण त्यांना या भव आजारातून बाहेर येता येईल. आणि औषध कडू नाहीये, खूप आनंद देणार आहे, खास करून कानाला आणि मनाला. आणि मग ते शेवटी काय म्हणतात, परंतु असे काही लोक आहेत की जे हे घेणार नाहीत. आता आईस्क्रीम न खाणारे किती लोक असतील माहीत नाही डॉक्टरनी सांगितल्यावरती. परंतु परीक्षित महाराज म्हणतात क उत्तम श्लोक गुणानुवादात पुमान विरजित विना पशुघ्नात. असा कोण गाढव असेल की ज्याला कृष्ण कथा आवडणार नाही? कोण असेल? विना पशुघ्नात, जो पशुची हत्या करतो त्याला कृष्ण कथा आवडणार नाही. तर सांगा बरं, पशुची हत्या म्हणजे काय असेल? गेस. नॉनव्हेज खाणं. नॉनव्हेज पण एक. अजून? बरं, असा एखादी व्यक्ती असू शकते का की तो नॉनव्हेज पण खातो पण कथा पण ऐकतो, असं असू शकतो की नसतो? असू शकतो. असू शकतो. पण असं एखादं सांगा की त्यांना हे आवडतच नाही आणि ते लोक पशु हत्या पण करतात. तर ते लोक आहेत सकाम कर्मी. सकाम कर्मयोगामध्ये काय करतात, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ केले जातात ना, गोमेध, अश्वमेध, चांद्रायण. त्याच्यामध्ये पशूंची हत्या केली जाते आणि त्या लोकांचा उद्देश काय असतो की याच्या द्वारे जे आम्हाला स्वर्गप्राप्ती झाली पाहिजे किंवा इथे जगामध्ये पद प्रतिष्ठा आणि संपत्ती मिळाली पाहिजे. आणि त्यांच्यासाठी पूर्ण जग हेच असतं की इथे पण आनंद आनंद म्हणण्यापेक्षा इंद्रिय तृप्ती करायची आणि स्वर्गात पण करायची. तर अशा लोकांना कृष्ण कथेमध्ये रुची निर्माण होणं खूप कठीण असतं, कारण त्यांचं ती बुद्धी आहे किंवा मन आहे त्या क्षेत्राच्या बाहेर जातच नाही. म्हणून परीक्षित महाराज इथे काय सांगतात की क उत्तम श्लोक गुणानुवादात पुमान विरज्जित. असा कोण व्यक्ती आहे बरं? उत्तम श्लोक म्हणजे कृष्णालाच उत्तम श्लोक म्हणतात. उत्तम श्लोक गुणानुवादात, उत्तम श्लोक ज्याचं उत्तम श्लोकांमध्ये वर्णन केलं जातं, विना पुमान विरज्जित. असा कोणता माणूस आहे विरज्जित म्हणजे ज्याला आवडणार नाही? विना पशुघ्नात. विना पशुघ्नात म्हणजे हे सकाम कर्मी, ज्यांना की भौतिक इंद्रिय तृप्ती सर्व काही वाटतं आणि त्याच्या बाहेर ते येऊ शकत नाही. जसं गीतेमध्ये पण अर्जुनला भगवंत म्हणतात ना की कर्मकांडांची भाषा खूप फुलासारखी वाटते. याम इमाम पुष्पिताम वाचाम. एकदम फुलासारखी वाटते, परंतु हे विषारी फुलं आहेत. जरी आकर्षक दिसले, कारण त्याच्यामुळे व्यक्ती या भवरोगामध्ये अधिक 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 अडकत जाईल. म्हणून अर्जुनला काय म्हणतात? त्रैगुण्या विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन निर्द्वंद्व नित्यसत्वस्तो निर्योगवान. तर अर्जुन हे तू कर्मकांडाच्या याच्यातून बाहेर ये. परंतु इथे सांगितलंय की जे लोक असे आहेत सकाम कर्मी, ज्यांना हे सर्व काही पाहिजे, स्वर्ग वगैरे, तर हे लोक नाही ऐकणार कृष्ण कथा. तर यांच्यासाठी कठीण आहे. तर इथे खूप छान परीक्षित महाराजांनी कृष्ण कथेचं महत्त्व सांगितलं. आतापर्यंत मी हेच सांगतोय की का बरं 10व्या स्कंदामध्ये कृष्ण कथा आल्या. त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट होती की परीक्षित महाराजांची उत्सुकता. परीक्षित महाराजांची उत्सुकता सांगण्यासाठी आपण बघितलं की 3 ठिकाणी परीक्षा झाली. एका ठिकाणी त्यांच्या बुद्धिमतीची, एका ठिकाणी श्रद्धेची आणि इथे भागवत 9व्या स्कंदाच्या शेवटी उत्सुकतेची. तर 2च श्लोकामध्ये कृष्ण कथा संपवली. आणि परंतु परीक्षित महाराजांना एवढे उत्सुक होते की ते शुकदेव गोस्वामींना सांगतात की तुम्ही मला बरंच काही सांगितलं, पण प्लीज तुम्ही कृष्णाच्या कथा थोडे डिटेलमध्ये सांगा, बलरामजींच्या कथा पण सांगा. मग कुणी म्हणेल अरे एवढं काय महत्व आहे कृष्ण कथा डिटेलमध्ये सांगण्याचं, त्याने काय होतं?
तर त्याने काय होतं ते मागच्या श्लोकामध्ये परीक्षित महाराजांनी सांगितले की बाबा ज्यांची तृष्णा नष्ट आहे त्यांच्यावरती ही कथा कथा कशी परिणाम करते, अ, आणि अजून जी लोक या भवबंधनामध्ये आहेत त्यांच्यावरती कसा परिणाम करते. आणि असा व्यक्ती शोधून पण मिळणार नाही की ज्याला ही कथा आवडणार नाही. फक्त जे अशी काही लोक आहेत ज्यांना फक्त भौतिक इंद्रियतृप्ती पाहिजे त्यांनाच नाही आवडणार. आणि नंतर मग पुढच्या या 5 ते 7 श्लोकामध्ये अ, परीक्षित महाराज परत सांगतात की भगवंतांच्या चरणाचं सहाय्य माझ्या पूर्वजांनी कसं घेतलं. आपण बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे बहुतांश वेळा आपण कृष्णाच्या चरणाची तुलना कमळासोबत ऐकलेली आहे. नमस्ते पंकजांग्रे किंवा करारविंदेन पदारविंदम. पण काही ठिकाणी भगवंतांच्या चरणाची तुलना नावेसोबत पण केली, नौका असते ना बोट, त्याच्यासोबत पण केली आहे. स्वयं ठीक आहे, नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम. याच्यामध्ये प्लवम सुकल्पम भगवंतांचा पाय आहे का? स्वयं समुत्तीर्ण सुदिष्ट मानत. मला एक्झॅक्टली श्लोक आठवत नाही पण बऱ्याच ठिकाणी आहे की भगवंतांच्या चरणाला बोटीची तुलना दिली आहे, उपमा दिली आहे. तर परीक्षित महाराज म्हणतात की भगवंतांच्या चरणरूपी बोटीचा आश्रय घेऊन माझे आजोबा म्हणजे अर्जुन आणि ते 5 पांडव की यांनी हा कुरुक्षेत्र रूपी महासागराला पार केलं. मग महासागरामध्ये काय धोका होता, तर महासागरामध्ये खूप मोठे मोठे मासे होते. कोणते मासे होते? भीष्मदेवासारखे. परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींना सांगतात की अजून का बरं मला उत्सुकता आहे ऐकण्याबद्दल. याच भगवंतांच्या चरणरूपी बोटीचं सहाय्य घेऊन माझ्या आजोबांनी कुरुक्षेत्र रूपी महासागराला पार केलं. आणि ज्या महासागरामध्ये खूप मोठ्या मोठे शार्क होते जसे की भीष्म, ज्यांना की मारणं अशक्य होतं, कारण त्यांच्याकडे अशी क्षमता होती की स्वतःच्या इच्छेनेच मारायचं. त्या व्यक्तीला कसं काय मारणार, कसं हरवणार. परंतु भगवंतांच्या कृपेने माझ्या आजोबांनी हा मोठा भवसागर पार केला. कसा पार केला? भवसागर किंवा एखादा समुद्र पोहून जायला तर खूप वेळ लागतो. परंतु आता मला नेमकं यावेळी तो श्लोक आठवत ना, तिथे भवसागराची तुलना वासराच्या जे चिन्ह उमटतं ना पावसाळ्यामध्ये, त्याच्यात जे पाणी जमा होतं त्याच्याशी केलेली आहे. काय श्लोक आहे? समाश्रिताय पदपल्लव प्लव महत्पदम. हा, समाश्रिताय पदपल्लव प्लवम महत्पुण्यम महत्पदो यशम मुरारे भवाब्धिम वत्स आहे काय? समाश्रिताय पल्लव प्लवम महत्पदम पुण्यशो मुरारे भवाब्धिम. हा श्लोक आहे पण मला ते एक्झॅक्टली ते लाईन आठवत नाही. समाश्रिता पदपल्लव प्लवम. पदपल्लव पदपल्लव प्लवम, प्लव म्हणजे नाव, पदप्लव म्हणजे तुमच्या चरणाची नाव. समाश्रिताय पदपल्लव प्लवम महत् पुण्य यशो मुरारे. जास्त कन्फ्यूज करण्यापेक्षा मी तुम्हाला फक्त हे सांगतो की कसं स्पष्टीकरण देतात परीक्षित महाराज की भगवंतांच्या चरणरूपी बोटीचा सहारा घेऊन कुरुक्षेत्र रूपी महासागराला पार केलं, ज्या महासागरामध्ये भीष्मासारखे मोठमोठे शार्क मासे होते. आणि हे पार करताना त्यांना खूप कष्ट झाले का? नाही, कष्ट नाही झाले. का कष्ट नाही झाले? समुद्रातून पोहून जायला तर खूप कष्ट होतात. समुद्र किती मोठा असतो. हो मोठा असतो. परंतु परीक्षित महाराज इथे म्हणतायत या पहिल्या अध्यायाच्या 5व्या आणि 7व्या श्लोकामध्ये की भगवंतांच्या कृपेने हा एवढा मोठा महासागर गायीच्या खुराने जो चिन्ह उमटेल तेवढा झाला होता. आता पावसाळ्यामध्ये मी कधी बघाल की गायीचे चालण्याचे असे चिन्ह उमटतात आणि त्याच्यामध्ये पावसाचं पाणी पण जमा होतं. आणि त्याला पार करून जाण्यासाठी काही फार मेहनत नाही लागत. म्हणजे आपण जे सामान्यपणे चालतो तेवढ्यात पण ते क्रॉस होतं. तर इतक्या जसं आपण जास्त न लक्ष देता आपण त्याच्यातून पार करून जाऊ शकतो. तर तेवढं भगवंतांची कृपेने माझ्या आजोबांनी ह्या इतक्या मोठ्या महासागराला पार केलं. तर ही ही उपमा खूप चांगली आहे आणि खूप काय म्हणतात आशादायी पण आहे. समाश्रिता पदपल्लव प्लवम महत्पदम पुण्य यशो मुरारे भवांबुधीर वत्स पदम परम पदम 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 यत विपदाम न तेषाम. 10वा अध्याय 14 नंबरचा, 10वा स्कंद 14 अध्याय 58 नंबरचा श्लोक आहे. तर हा श्लोक कशासाठी आहे की भगवंतांच्या चरणाला नावेची उपमा दिली. कारण परीक्षित महाराज म्हणतात की
या बोटीच्या साह्याने माझ्या आजोबांनी म्हणजे पांडवांनी हे सगळं रणभूमी पार केली. हे सर्व कशासाठी सांगत आहेत की तुम्ही प्लीज डिटेलमध्ये सांगा. तुम्ही फास्ट 2 श्लोकामध्ये बोलले असं नका करू, थोडंसं विस्तार करून सांगा. आणि ते त्यांना सांगण्यासाठी विनंती करतायत आणि त्याच्यामध्ये हे वेगळे श्लोक बोलतायत की तुम्ही मला आतापर्यंत काय सांगितलं, कृष्णकथा ऐकण्याचं काय महत्त्व आहे, भगवंतांचा आश्रय घेऊन माझ्या आजोबांनी अ, अ, कसा तो महासागर पार केला होता. आणि मग श्लोक नंबर 8 पासून 11 पर्यंत परीक्षित महाराज वेगळे प्रश्न विचारतात की अरे बलराम तर देवकीच्या गर्भामध्ये होते, मग ते रोहिणीचे मुलगा कसे काय झाले? कृष्णाने जन्म तर गोकुळात घेतला, ते मथुरेत घेतला, गोकुळात का गेले? किती वर्ष भगवंत द्वारकेत राहिले? असे खूप प्रश्न विचारले. कृष्णाने हे का केलं, ते का केलं, आपल्या मामाला का मारलं, बलरामजी तिकडे का गेले, त्यांनी किती किती लग्न केले. आता ठीक आहे, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. रुक्मिणी विवाहाचं वर्णन का बरं भगवंतांनी केलं असेल? याच्यापैकी कोणत्या प्रश्नाला आधारित? परीक्षित महाराजांच्या. मी तुम्हाला आता बोललो ना की परीक्षित महाराजांनी वेगळे प्रश्न विचारले. प्रश्न म्हणजे शुकदेव गोस्वामीने सांगितले की मला हे सर्व ऐकण्याची इच्छा आहे की बलराम तर देवकीच्या गर्भात होते, मग रोहिणीचा मुलगा कसे झाले, कृष्णाने तर मथुरेत जन्म घेतला होता, ते गोकुळात का गेले, द्वारकेमध्ये त्यांनी किती वर्ष राज्य केलं, आणि हा एक प्रश्न आहे की त्यांनी किती विवाह केले. तर याच्याशी रिलेटेडच तो अध्याय आहे. भगवंतांच्या त्या विवाहाचे जे अध्याय आहे ना 2-3, एक रुक्मिणीचा अध्याय तर वेगळा आहे, बाकी राण्यांचा पण अध्याय आहे, जसं की सत्यभामा, जांबवती, लक्ष्मणा. तर मी तुम्हाला काय सांगतोय की इथे जे हे प्रश्न विचारतात सुरुवातीला, याचं उत्तर म्हणूनच हे 10वा अध्याय, 10वा स्कंद आहे पूर्ण. तर याच्यामध्ये असे वेगवेगळे प्रश्न केले. पहिल्यांदा ऐकण्याची इच्छा प्रकट केली, त्या ऐकण्याचा काय फायदा आहे ते सांगितलं. भगवंतांच्या चरणरूपी नावेने माझ्या आजोबांना किती मोठी मदत झाली किंवा ते कसे पार होऊन गेले त्या युद्धभूमीतून, ते सांगून झालं. त्याच्यानंतर मग वेगवेगळे प्रश्न विचारतायत की त्यांनी मामाला का मारलं, हा एक प्रश्न. स्वतःच्या मामाला का मारलं? बलरामजी देवकीच्या गर्भात असून रोहिणीचे पुत्र कसे झाले? भगवंत किती वर्ष द्वारकेमध्ये राहिले? त्यांनी किती विवाह केले? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. 12व्या श्लोकात ते काय म्हणतात की मी तुम्हाला हे सर्व विचारलं ना भगवंतांबद्दल, इकडे का गेले, तिकडे का गेले, हे का गेलं, तर तुम्ही हे सर्व सांगाच, पण त्याबरोबर तुम्ही हे पण सांगा जे कदाचित मी विचारू नाही शकलो. म्हणजे त्यांना ऐकण्याची किती किती उत्सुकता आहे. त्यांना असं वाटतं, एक एक प्रकारची भीतीच वाटते की समजा आपण समोरच्या व्यक्तीला 5 प्रश्न विचारले आणि त्या 5 प्रश्नाची उत्तर दिली, झालं, संपलं. पण कधी कधी काय होतं, आपल्याला हे पण माहीत नसते की कोणता प्रश्न विचारायचा. सगळ्या गोष्टी माहिती नसतात ना सामान्यतः. म्हणून आधीच सांगून टाकायचं की मी तर तुम्हाला हे विचारते ते सांगा, पण याच्यापेक्षा अजून काही जर असेल, तुम्हाला वाटत असेल की मला हे माहीत झालं पाहिजे, हे पण सांगा. समजा आपण शाळेमध्ये पण कुठे पण असं बोलू शकतो. शिक्षकाला सरळ सरळ एखादा केमिस्ट्रीचा काही प्रश्न विचारला, ते उत्तर देतील, परंतु सर याच्याशी निगडीत अजून काही आहे का, दुसरीकडे वर्णन काही असं असेल तर ते पण सांगा. जेव्हा आपण असं म्हणू तेव्हा ते बोलतील. तर त्याच विचाराने परीक्षित महाराज काय म्हणतात, मी तर तुम्हाला हे सर्व विचारलं, पण असं पण होऊ शकतं की माझे काही विचारायचं राहून गेला असेल, म्हणून तुम्ही काय करा, सर्व काही सांगा, काही सोडू नका. मग आता 13व्या श्लोकामध्ये खूप महत्वाचा मुद्दा आहे, तो आपण हा श्लोक गाऊया. हा श्लोक गाऊन मला वाटतं थांबावंच लागेल. झूम शेअर कुठे? हा बघा 13वा, 10:1:13 आहे. तुम्हाला तुमच्याकडे कृष्णा पुस्तकात तर श्लोक नसेल, ठीक आहे, इथंच आपण हे करूया. मी जास्त श्लोक घेणार नाही, पण मला पण ते कथेसारखं बोलायला थोडासा वेळ लागेल, तोपर्यंत असं करावं लागेल. तर हा 13 नंबरचा श्लोक आपण गाऊया.
खूप महत्त्वाचा श्लोक आहे. याच्यामध्ये परीक्षित महाराजांची उत्सुकता, आतुरता बरंच काही बघायला मिळतं, की व्यक्ती इतक्या कठीण परिस्थितीतून जातोय तरी सुद्धा त्याला किती उत्सुकता आहे, किती श्रद्धा आहे. तर त्याच्याबद्दल हा श्लोक आहे. आपण हा श्लोक गाऊया. तुम्हाला जर ते खाली इंग्लिशमध्ये दिसत असेल ना, त्याने एक फायदा होतो की तिथे कुठे थांबायचं हे समजतं. संस्कृतमध्ये तसंच हे नाही केलं त्यांनी, संधिच्छेद केला नाही. क्षुन्मामध्ये थांबायचे पहिल्या याच्यामध्ये, नंतर बाधते, नंतर मुखांबोज, आंबोजमध्ये तिसरी ओळ आहे, आणि मग हरिकथामृतम. तर हे आपण गाऊया. नैषाति दुःसह क्षुन्माम नैषाति दुस्सह त्यक्तोदम अपि बाधते त्यक्तो पीबन्तं त्वन्मुखाम्बोज च्युतं हरिकथामृतम्. तर इथे हा खूप छान श्लोक आहे की हे म्हणतील, शिवदेव गोस्वामी काय म्हणतील की अरे तू म्हणजे तू शुअर आहे का की तुला ऐकायचं आहे? कारण विचार कर बाबा की आता 4 दिवस झालेत आणि तू काही खाल्लं पिलं नाही, झोपला पण नाही. नक्की तुला ऐकायचं का थोडंसं रेस्ट घ्यायची? बघ असे ओळ लिहिली त्यांनी चक्रवर्ती ठाकूरांनी. चक्रवर्ती ठाकूरांची कमेंट्री खूप रसिक असते की नक्की तुला ऐकायचं आहे ना, का थोडासा आराम करायचा की थोडंसं काही खायचं? तर असे शुकदेव गोस्वामी बोलले हे गृहीत धरून परीक्षित महाराजांनी हा श्लोक सांगितला असं चक्रवर्ती ठाकूर सांगतात. ठीक आहे, थोडंसं विषयांतर पण तुम्हाला सांगतो. असं नाही की प्रत्येक गोष्टीची त्या व्यक्तीच्या मनातल्या भावना सगळं काही श्लोकामध्ये दिलं जाईल असं नसतं. आता हे असं कुठं लिहिलं नाही की शुकदेव गोस्वामी बोलले अरे तुला आराम करायचा का, 3 दिवस झाले, असे ते बोलले नाहीये, तसा श्लोक नाहीये. परंतु हे जे आचार्य असतात ना, यांना लीला स्फूर्ती किंवा लीला दर्शन असा एक शब्द आहे. हा, लीला स्फूर्ती असं म्हणतात. तर त्याच्यामुळे हे आचार्य जे आहेत, हे आचार्य तो प्रसंग बघतात ते. म्हणजे दामोदर लीलेचं वर्णन करत असताना ते प्रत्यक्ष दामोदर लीलेमध्ये जाऊन बघतात. असं नाही की कल्पना केली, अरे एक बाळ होतं पळालं, तसं नाही. ती आचार्यांना प्रत्यक्ष ती लीला दिसते, आणि त्या लीलेमध्ये जे वेगळे पात्र आहेत त्या पात्रांच्या मनामध्ये काय चालू आहे याला पण भगवंत ऍक्सेस देतात, आचार्यांना प्रवेश देतात. म्हणून गीतेमध्ये पण आपण असं म्हणतो ना की अर्जुनला बघून भगवंतांनी असं म्हटलं, मग अर्जुनने हे उत्तर दिलं. तर प्रत्येक ठिकाणी तसे भगवंत बोलले नाहीत, ते आचार्य सांगतात की भगवंतांचा काय भाव होता आणि अर्जुन काय बोलला. तसं इथेच आता हा जो 13वा श्लोक आहे, याच्या 12व्या श्लोकामध्ये असं काही नाही की शिवदेव गोस्वामी बोलले अरे तुला नक्की ऐकायचं का, आराम घ्यायचं करायचा का, काही पाणी प्यायचं का, असा श्लोक नाहीये. परंतु विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की असं शुकदेव गोस्वामी बोलले. आता त्यांच्या मनातला भाव फक्त आचार्यांनाच कळू शकतो. म्हणून शास्त्रावरती टीका टिप्पणी तात्पर्य देण्याची पात्रता केवळ शुद्ध भक्तांकडे असते. म्हणून बाजारात किती जरी प्रसिद्ध लेखक आले आणि त्यांनी किती जरी रंगवून पुस्तकं लिहिली तरी पण त्यांची पुस्तकं ही कावळ्याच्या तीर्थक्षेत्रासारखीच असतात. कारण ते सगळं मनगढण किंवा सुपीक बुद्धीने लिहिलेलं असतं. आता बरेचसे जे पुस्तक आहेत काही लोकांना आवडणार नाही, जसे की मृत्युंजय, छावा, ययाती आणि देवयानी, हे साहित्याच्या दृष्टिकोनातून खूप रंजक पुस्तकं असतील आणि वाचायला पण लोकांना आवडतील. परंतु त्या लेखकांना या लीलेमध्ये प्रवेश नाहीये. ते फक्त त्यांच्या डोक्याने, त्यांच्या व्याकरणाच्या क्षमतेने, किंवा काही काही लोकांना असं रंगवून सांगण्याची खूप कॅपॅसिटी असते, त्याने ते हे लोक असे पुस्तकं लिहितात. परंतु ती मृत्युंजय, छावा याचा निष्कर्ष काय काढतात की अर्जुन वाईट आहे, कर्ण चांगला आहे. पण हे तर शास्त्राच्या विरुद्ध आहे. ययाती आणि देवयानीमध्ये निष्कर्ष काय आहे भागवतमचा, की बाबा हे काम जो आहे तो व्यक्तीला कुठल्याही स्तराला घेऊन जाऊ शकतो. परंतु त्या मी वाचलं नाही, दुसऱ्याकडून ऐकलंय की त्या कादंबरीमध्ये नको ते खूप जास्त त्यांनी वर्णन केले स्त्री पुरुषांचं, ययाती आणि देवयानीचं पात्र घेऊन. त्यांना खूप मोठा पुरस्कार पण मिळाला साहित्य अकादमीचा.
काहीतरी पुरस्कार साहित्य अकादमीचा कोणता पुरस्कार आहे? ज्ञानपीठ हा, पुरस्कार. ज्ञानपीठ, ज्ञानपीठ. आता माझं काही वैयक्तिक मला काही कोणाशी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण शास्त्राच्या दृष्टिकोनातून ते योग्य नाही. तुम्ही दुसरे पुस्तकं लिहा, काल्पनिक कथा बनवा, काल्पनिक पात्र बनवा, परंतु शास्त्रात भगवंतांना, त्यांच्या भक्तांना घेऊन तुमच्या बुद्धीने काहीतरी वेगळंच लिहायचं हे बरोबर नाही. म्हणून प्रभुपाद खूप झापायचे की अरे तुम्हाला जर पैसेच कमवायचे तर स्वतःचे पुस्तक घ्या आणि त्याच्यावरती कमवा. तुम्ही गीता वापरताय कृष्णाची आणि विचार सांगताय स्वतःचे, ते बरोबर नाही ना. तर हे एवढं मी तुम्हाला कशासाठी सांगितलं की का हा श्लोक परीक्षित महाराज बोलत आहेत. म्हणून मार्केटमध्ये किती जरी काय म्हणता येईल गोष्टीसारखे पुस्तक असले आणि भागवतम किती जरी वाचायला अवघड वाटलं तरी सुद्धा आपण भागवतमच वाचलं पाहिजे. किंवा मग वाचायला अवघड वाटेल असेल तर राधा गोविंद महाराज किंवा अशा काही भक्तांचे जे सिंपल क्लास असतात ते ऐकायचे, पण कृष्णा पुस्तक वाचायचं. पण त्या लोकांच्या पुस्तकांकडे नाही जायचं, कारण त्यांचीच मनामध्ये श्रद्धा नसते, त्यांच्या मनामध्ये काय म्हणता येईल थोडासा वाईट भाव असतो, पैसे कमवण्याची इच्छा असते, आणि ते आपलं नुकसान करू शकते. आणि त्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या लोकांना हे लीलेमध्ये प्रवेश नाहीये, ते सगळं स्वतःच्या कल्पनेने लिहितात. हां, तर हे सर्व सांगण्याचं हे कारण होतं. तर इथे समजा शुकदेव गोस्वामी असे म्हणतात की अरे तुला नक्कीच ऐकायचं का, थोडासा आराम करायचा का? तर त्याला उत्तर म्हणून परीक्षित महाराज हा श्लोक बोलतात, नैषाति दुत्सह क्षुन्माम त्यक्तोदमपि बाधते. अरे तुम्ही तहान भुकेबद्दल काय बोलताय? बघा अक्षरशः असं लिहिलं विश्वनाथ चक्र ठाकूरांनी. अरे तुम्ही तहान भुकेबद्दल काय बोलताय शुकदेव गोस्वामी? त्या तहानेमुळे तर माझं एवढं मोठं नुकसान झालं. तहानेच्या प्रभावाने मी त्या ऋषीच्या गळ्यामध्ये सर्प टाकला आणि मला म्हणजे एवढा मोठा श्राप मिळाला. तर त्या तहान भुकेबद्दल मला बोलू नका. आता ती तहान भूक माझ्यावरती मी पूर्णपणे त्याचा त्याग केलाय आणि ती माझ्यावरती परिणाम पण करत नाहीये. एक तर पहिल्यांदा तर ते म्हणतात की याच्यामुळेच तर माझं नुकसान झालं. ऍक्च्युली एका दृष्टिकोनातून फायदा पण झाला आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये दुसरे म्हणतात की पण आता मला त्या गोष्टींकडे जायचं नाही. तहान भूक टाळणं किती कठीण आहे, एक दिवस उपवास केला तरी त्रास होतो. तर हे असे बोलतायत. मग प्रश्न असा येईल की बरं ठीक आहे, की तुला थोडीशी चिंता वाटते कारण आधी तुझ्याकडून अशी चूक झाली होती म्हणून तुला परत त्याच्यामध्ये नाही पडायचंय. पण तू म्हणतोय की तुला तहान पण नाही लागत आहे आणि भूक पण लागत नाही, असं का बरं होतं? तर इथे मग त्या पुढच्या ओळी आहेत, नश्यादी दुःसक्षुन्मान त्यक्तोदमपि बाधते. जरी मी पाणी आणि अन्नाचा त्याग केला तरीही मला तहान आणि भुकेचा त्रास होत नाही. का होत नाही? पिबंत्वम त्वं मुखाम भोजम. मी पित आहे. काय पित आहे? त्वं मुखाम भोजम, तुमच्या काय म्हणतायत मुखकमलातून. च्युतम हरिकथामृतम. बघा हे काय म्हणता येईल अलंकाराच्या दृष्टिकोनातून पण किती चांगलं वर्णन आहे की कमळातून पण असं म्हणतात की मध येतो. मी आताच कुठेतरी वाचलं होतं की ज्या व्यक्तीने कमळाचा रस पिला त्या व्यक्तीला उसाचा रस आवडत नाही, असं कुठेतरी होतं, मला नंतर आठवलं तुम्हाला सांगतो. तर ही उपमा पण बरोबर आहे, कमळातून पण असा गोड पदार्थ काहीतरी निघतो. तर इथे परीक्षित महाराज काय म्हणतात की तुमच्या कमळासारख्या मुखातून कृष्ण कथारूपी अमृत बाहेर येत आहे आणि ते अमृत मी पित आहे. आणि मग अशा वेळेस कशी काय तहान आणि भूक लागेल? आता जे लोक अमृत पितात त्यांना तहान भूक थोडी लागते. या जगात तर भौतिक जगात तर तसा पदार्थच नाही. जे स्वर्गीय अमृत आहे त्याने सुद्धा व्यक्तीची तहान भूक दूर होते, म्हणजे त्याला प्रभाव करत नाही. आणि हे अमृत तर हरिकथा आहे, स्वर्गीय अमृतापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. तर राधा गोविंद महाराज त्यांचा जेव्हा पण क्लास असेल आणि हा विषय आला ना अमृताचा आणि स्वर्गीय अमृताचा आणि कथेचा, की ते नेहमी सांगतात की बाबा ही जे स्वर्गीय अमृत आहे त्याच्यामध्ये व्यक्तीच्या वाईट इच्छा नष्ट होत नाहीत, तो जास्तीत जास्त स्वर्गापर्यंत जाऊ शकतो, त्याचं आयुष्य वाढवू शकतं. परंतु हे जे कृष्ण कथेचं अमृत आहे त्याच्यामुळे मन शुद्ध होतं, भगवंतांबद्दल प्रेम वाढतं. म्हणून कृष्ण कथेचं जे अमृत आहे ते स्वर्गीय अमृतापेक्षा खूप श्रेष्ठ आहे, असं बऱ्याच ठिकाणी राधा गोविंद महाराज सांगतात. आणि त्यांनी कोणत्या ग्रंथातून सांगितलं माहिती नाही, पण एका ठिकाणी राधा गोविंद महाराज बोलले की एकदा असं हीच कथा चालू होती, हीच हीच कथा शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांची. तर तिथे देवता आले
देवता आले आणि देवता बोलले की आम्ही परीक्षित महाराजाला अमृत देऊ आणि त्याने ते म्हणजे त्यांचा मृत्यू होणार नाही. मग तुम्हाला त्यांनी विचारलं मग याच्या बदल्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे? तर ते बोलले की आम्हाला याच्या बदल्यामध्ये भागवतम ऐकायचं आहे. तर शुकदेव गोस्वामी बोलले यांना लगेच पंडालच्या बाहेर काढा असं राधागोविंद महाराज सांगतात. आता कोणत्या ग्रंथातून मला माहिती नाहीये. यांना लगेच पंडालमधून बाहेर काढा असं का म्हणतात? कारण की या लोकांना वाटतंय की स्वर्गीय अमृत जे आहे ते कृष्णकथा अमृताच्या बरोबरीच आहे. म्हणजे या लोकांची काय म्हणता येईल एवढी हिंमत झाली किंवा एवढे हे काय म्हणता येईल मूर्ख आहेत. त्यांना असं वाटतं की आमचं स्वर्गीय अमृत हे हरिकथेच्या बरोबर आहे. लगेच त्यांना इथून हाकलून द्या असं राधागोविंद महाराज सांगतात. तर कृष्णकथा तर अमृतासारखी आहे, याच्यामध्ये काही डाऊट नाहीये. जसं जसं व्यक्तीची प्रगती होईल तसं तसं त्याला समजत जाईल. तर परीक्षित महाराज काय म्हणतात की माझ्या तहानभुकीची चिंता करू नका, कृष्णकथारूपी अमृत मी तुमच्याकडून आस्वादन करत आहे. आणि मी आधीच तर बोललोय की ज्याची तृष्णा दूर झाली ते तर लोक गातात, ज्याच्यासाठी भव आजार आहे त्याच्यासाठी पण हे औषधाचं कार्य करतं आणि हे औषध पण गोड आहे आणि माझ्यासाठी तर अमृता समान आहे. त्याच्यामुळे तुम्ही माझी काळजी करू नका की अरे परीक्षेचं कसं होईल. प्लीज तुम्ही ही कथा कंटिन्यू करा आणि विस्ताराने सांगा. 2 श्लोकामध्ये ऐकून माझं समाधान झालं नाही. तर ही झाली आता पहिल्या अध्यायाचे काही श्लोक पार्श्वभूमी. आता इथून पुढं किती आहे नंबर शुकदेव गोस्वामी बोलायला सुरुवात करतील. तर जे हे श्लोक आहेत ना हे श्लोक प्रभुपादांनी त्याच्यामध्ये घेतले नाहीत. जी कृष्ण कथा आहे ना कृष्ण पुस्तकामध्ये त्यांनी सुरुवात कुठून केली आहे की एकदा पृथ्वीवरती म्हणजे आसुरिक राजांचा खूप प्रभाव होता. त्याच्यामुळे पृथ्वी ब्रह्माजीकडे गेली. तिथून वर्णन आहे. तर हे कोणत्या श्लोकामध्ये आहे? हे श्लोक क्रमांक 17-18 मध्ये येतं. पृथ्वी मातेची काय म्हणता येईल दुःख. पण त्याच्या आधीचे जे श्लोक आहेत ना हे मी थोडेसे त्याची चर्चा केली. डायरेक्ट तिकडे गेलो असतं तरी चाललं असतं, पण ठीक आहे. आणि मला पण एकदम डिस्क्रिप्टिव्ह होता येत नाही म्हणून मी पण थोडंसं हळूहळू असं जातो. ठीक आहे, इथे थांबूया. बराच वेळ झाला, आपल्याला 1 तास घ्यायचे. कुणाचा काही प्रश्न आहे, काही फीडबॅक आहे? प्रश्न नाही, फीडबॅक नाही, चर्चा ठीक आहे. हो प्रभूजी. तर आता हे प्रभुपादांनी या श्लोकांबद्दल काही वर्णन केलं नाहीये कारण प्रभुपादांनी गोष्टीसारखं लिहिलं म्हणून मी काय केलं की हे आधीचे काही श्लोक बघितले. आता आपली मग कृष्णा पुस्तकाची जी पहिली ओळ आहे, पहिली ओळ म्हणजे पहिल्या अध्यायाची, की एकदा पृथ्वीला काय त्रास होत होता, तिथून मग आपण समोर जाऊया. त्याच्या आधी 2-3 श्लोक आहेत ते बघून मग तिकडे जाऊया. तर मी काय करतो आता प्रत्येक क्लासला असं कसं टायटल देऊ? कृष्ण कथा भाग 1 असं टायटल देऊ का भगवंतांचं अवतरण भाग 1 असं देऊ? प्रभूजी लीलांचं नाव दिलं तरी चालेल ना? हा, लीलांचं नाव देऊ का? म्हणजे पहिल्या चॅप्टरचं नाव काय आहे? कृष्णाचे अवतरण असं आहे ना मराठीमध्ये? श्रीकृष्ण अवतरण. हा, अवतरण. ठीक आहे, मी ते नाव देतो. तर इथे आपण थांबूया. तुमचा काही फीडबॅक असेल तर सांगा कारण मी पण बाय डिफॉल्ट थोडा फिलॉसॉफिकल होतो. आपण इथे थांबूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे हरे राम राम हरे राम हरे राम 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 हरे हरे. राम राम हरे हरे.